आंदोलनाला पाठिंबा सर्व शेतकरी, वारकरी, युवा, सर्व संघटना, सर्व इतर पक्षाचे नेते या सगळ्यांनी दिला. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मंत्री महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत सरकारच्या वतीने आमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी. मी महाजन साहेबांना एकतर सरकारच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं याच्यासाठी की या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. मी ज्या मतदारसंघामधून येतो मला अभिमान आहे, आदर आहे. एक सेवक म्हणून मी त्या मतदारसंघाचं काम करतो आणि त्याच मतदारसंघामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला होता. हा जो जी.आर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सरकारने काढला तो जी.आर. महत्त्वाचा आहे. कर्जमाफी दिली त्यासाठी सुद्धा मी सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जी.आर.मध्ये काही अशा अटी आहेत ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, नाहीतर कमी मिळू शकतो. त्यातली एक अट अशी आहे की 2019ची जी कर्जमाफी झाली महात्मा फुलेंच्या नावाली, त्या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना आत्ताच्या या योजनेमध्ये 50,000 रुपयाची मर्यादाही घालून दिलेली आहे. त्यामुळे आमचं विनंती आहे, कारण त्या योजनेतून 44 लाख शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता आणि आम्ही अंदाज जो काढलेला आहे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. म्हणजे त्यांना 50,000 रुपये हे मिळू शकतील, पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे. आणि OTS जी योजना आहे, याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही जी योजना या सरकारने काढलेली, त्याच्यामध्ये OTSचा जो मुद्दा आहे, समजा कोणाचं 2 लाख जे कर्ज आहे ते थकीत असेल तर त्याला 1.5 लाख भरावे लागतील, मग 50,000 मिळणार. 3 लाख थकीत असतील तर 2.5 लाख भरायचे, मग 50,000 मिळणार. आम्ही सरकारला तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केलेली आहे की 2 लाख वर हे तुम्ही लिमिट घेऊन जावा. 2019ची अट तुम्ही काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं तिथं कर्ज हे प्रलंबित आहे तर त्या लोकांना तिथं 2 लाखाची मदत झाली पाहिजे. समजा कोणाची तरी 1 लाखाचं कर्ज थकीत असेल तर त्याला 1 लाख भरायचे पण लागणार नाही, कारण ते 2 लाखच्या अंतर्गत येणार. कोणाचं 1.5 लाख असेल तर 1.5 लाख, मग त्याला 1 रुपयासुद्धा भरायची काही जरूरत नाही. समजा 2 लाखाच्या पुढे असेल तर मग जो काही फरक असेल तो भरला चालून जाईल आणि सरकारकडनं 2 लाखची मदत केली जाईल. ह्यातून 36 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. याच्याचबरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सरकारने 50,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. आमची विनंती आहे सरकारला की हे जे लिमिट आहे 50,000चं ते थोडंसं वाढवून घ्यावं. आणि याच्यातच आपण जर बघितलं तर त्यांनी एक अट टाकली आहे कंटिन्युअसली, म्हणजे सातत्याने 2 वर्ष या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते रेग्युलर पाहिजे. आणि त्यात दुसरी अट अशी आहे की 25-26 आणि 26-27. 26-27 हे वर्ष संपलेलं नाही, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना वर्षभर थांबावं लागणार आहे या योजनेचा लाभ घ्यायला. त्यामुळे सरकारला महाजन साहेबांच्या माध्यमातून आपण विनंती केलेली आहे ही अटसुद्धा काढण्यात यावी, जेणेकरून अधिकचे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या 2 प्रमुख आपल्या मागण्या आहेत ज्या सरकारसमोर या योजनेच्या अंतर्गत आपण ठेवलेल्या आहेत. एवढ्या महान व्यक्तीचं नाव ज्यांनी शेती विषयामध्ये, महिला सबलीकरणामध्ये खूप मोठं कार्य केलं, असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलं असेल आणि याच्यात जर अशा अटी असतील ज्याच्यामुळे बहुतांश शेतकऱ्यावर अन्याय होणार असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी तिथं मोठ्या महामानवाचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अवमान होऊ शकतं. त्यामुळे कृपा करून ही अट
या योजनेतून काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केलेली आहे. याच्याचबरोबर आम्ही महाजन साहेबांना म्हणजे सरकारला अशी एक विनंती